संत आपल्याला सांगतात की प्रपंचात होत असलेलं कर्म कर्म नाहीये, ते तुम्हाला दुःखाच्या मार्गावर नेणार आहे, दुःख प्राप्त करून देणार आहे. तुम्हाला त्या कर्माची गरज आहे जिथं त्या कर्मातून तुम्हाला परमेश्वर भेटेल, परमेश्वराचा प्राप्ती होईल, त्याच्यातला आनंद मिळेल, समाधान मिळेल, परमेश्वराचं प्रेम तुम्हाला मिळेल, परमेश्वराचा हात करेल तुम्हाला घ्यायसाठी. ते कर्म करा, मग त्याला सत्कर्म म्हणतात. ते सत्कर्म म्हणजे मग विविध मार्गाच्या माध्यमातून, साधनेच्या माध्यमातून केल्या जातं. आता सुरज स्वामींनी सांगितलं श्रावण महिन्याचं महत्व, सोमवाराचं महात्म्य सांगितलं. त्यांच्या वाणीनं, त्यांच्यानी अल्प वाणीनं त्यांनी बरंचसं काही विश्लेषण केलं. पवित्र श्रावण महिन्यामध्ये केलेली साधना उपासना ही शीघ्रतः परमेश्वराकडे नेणारी आहे, परमेश्वराला प्राप्त करून देणारी आहे. विषय आपला इथं होता की माणसाचं कर्म हे हळूहळू भक्ती रूपामध्ये कसं परिवर्तित होते, भक्तीमध्ये परिवर्तित करण्यासाठी काय केलं पाहिजे. आता प्रत्येक कर्माचा परिपाक आपण समजून घेतलेला आहे. त्याला आता आपण जर विविध पुराणाचे दृष्टांत देत जर बसलो तर मला वाटते 7ही दिवस आपलं कर्मविषय संपणार नाही. अनेक दृष्टांत, अनेक उदाहरणं त्याच्यामध्ये आपल्याला पुराणामधले देता येतात, परंतु आपण तितक्या लांब जाणेपर्यंत मला वाटते की त्याचा सार काय आहे हे आपल्याला बहुतेक जवळपास कळालेला आहे. मग आपल्याला कर्म या ठिकाणी आपल्या हाडामासाच्या पंचमहाभूताच्या इंद्रियाच्या शरीराच्या माध्यमातून सत्कर्माला प्रवृत्त कसं करता येईल या देहाला, तो विवेक, तो विचार होणं गरजेचं आहे. आणि तो विचार देण्यासाठी संत या ठिकाणी सांगतात, निजू नका जागा जागा, पुढे आहे बहुदगा. चालताना सांभाळून चाल बाबा. जुनी माणसं म्हणतात की नाही, वडीलधारी माणसं आजही म्हणतात, बाबा तू करायला सगळं धावपळ, सगळ्या गोष्टी करायला, पण सांभाळून बरं, विचार करून, म्हणतात की नाही. म्हणजे याचा अर्थ ते आपल्याला सावधान करतात का, की बाबा तुझा कुठं पाय घसरू नये, कुठं खड्ड्यात तुझा पाय जाऊ नये, कुठंतरी तू धोक्यात अडकू नये, याच्यासाठी सांभाळून म्हणजे विचार करून. संत आपल्याला तसं सांग, पुढे आहे बहुदगा. अरे चालताना पाय सांभाळून पाय टाक, का, पुढे खड्डा आहे, पडशील खड्ड्यात. घसरगुंडी आहे, पाय घसरेल. जसा संसारात पाय घसरला की नाही, संसार म्हणजे काय, घसरगुंडी आहे बरं. त्याच्यात किती आपण वर चढायचं म्हणलं ते पायच घसरते.